हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आम्ही आता इथे ऑन द वे आहोत, जैसलमेर मध्ये आहोत, म्हणजे जैसलमेर मध्ये पोहोचलोय ऑलरेडी. आणि आता डेझर्ट कॅम्प साठी आम्ही इथे आलोय. तर जाता जाता ऑन द वे रस्त्याला ना हे एक गाव दिसतं. पुढे कुलथारा असं काहीतरी नाव आहे गावाचं, पुढे एक त्याचा बोर्ड दिसेलच. तर हे गाव असं आहे की याची अशी स्टोरी आहे की एका रात्रीमध्ये हे गाव पूर्ण खाली झालं होतं. तर त्याची स्टोरी सुद्धा आहे. तर इथे बघा दिसते आपल्याला कुलधरा. कुलधरा असं नाव आहे गावाचं. तर इथे काहीतरी शाप वगैरे दिला होता ब्राह्मणांनी, तर त्याच्यामुळे पूर्ण एका रात्रीमध्ये जवळपास 200-300 घर असतील तेवढं सगळं गाव इथून दुसरीकडे शिफ्ट झालं होतं. तर वाळवंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं ना ते बघा इथे समजते. दूर दूर पर्यंत तुम्हाला काहीच कसलीच वस्ती वगैरे दिसणार नाही. इथे फक्त सगळीकडे हे टेंट लावलेले आहेत, कारण इथे सगळीकडे असे कॅम्प्स होतात. तर आम्ही आता इथे आमच्या डेस्टिनीला पोहोचलो, म्हणजे इथे डेझर्ट कॅम्प जे आहे तिथे पोहोचलोय. आणि इथे भरपूर म्हणजे टोटल 50 या कॅम्प मध्ये टेंट आहेत. असे बरेच आजूबाजूला मी बघितले की बऱ्याच जणांनी असे टेंट्स उभारलेले आहेत. तर पूर्ण असा टेंटचा आणि गावचा असा फील आला पाहिजे असंच त्यांनी सुंदर असं बनवलेलं आहे. इथे झाडं सुद्धा बरीच बघा, जी या मातीला म्हणजे कमी पाण्यामध्ये आणि या वातावरणानुसार ऍडजस्ट होतील अशी झाडं त्यांनी बाहेरून आणली असतील, किंवा त्या वातावरणात सूट होणारी झाडं इथे लावलेत बऱ्यापैकी. तर ते पण छान वाटतं. ओव्हरऑल आजूबाजूला सगळा नजारा खूप मस्त आहे. आणि आता आम्ही टेंट कडे चाललोय. तर मी तुम्हाला पुढे बरीच अजून सगळी माहिती देते की कसं आहे इथे. हमारा घर आ गया. ये है टेंट. वाव, छान आहे टेंट मध्ये ना. पण लावलंय बघ. हा शूज बाजूला मस्त आहे. आले ना, सिंपल आहे. तर आम्ही आता इथे टेंट मध्ये आलेलो आहोत. आज आहे डेझर्ट कॅम्प, म्हणजे हे सफारी. हा डेझर्ट सफारी. तर ह्या ज्या कॅम्पचं नाव आहे ते आहे डेझर्ट कॅम्प द डेझर्ट ऍडव्हेंचर कॅम्प. द डेझर्ट ऍडव्हेंचर कॅम्प. तर इथे आता म्हणजे आता आम्ही जाणार आहे डेझर्टमध्ये. तिथे डेझर्ट सफारी असेल, कॅमल रायडिंग वगैरे असेल. आणि त्यानंतर मग संध्याकाळी इथे समोर असं मस्त असं काहीतरी छान असं ठेवलेलं आहे की इथे डिनर असणार, डान्स, फोक डान्स, डिनर, अशा सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर मस्त एन्जॉय करणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं की टेंटमध्ये कसं राहणार आपण, कसं ऍडजस्ट होणार. पण खरंच त्यांनी आतमध्ये इतक्या छान सोयी केलेल्या आहेत ना. म्हणजे इथे पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे सगळीकडे, पण पाणी, वॉशरूम वगैरे सगळ्या गोष्टी मस्त अशा त्यांनी छान केलेल्या आहेत. तर डिटेल मध्ये ना टेंट मी तुम्हाला चला दाखवते, आत्ताच दाखवते. हे बघा, हा जो आहे इथे तुम्हाला दिसतोय, तर हा सगळा बाहेरचा पोर्शन आहे. म्हणजे आपल्या घरी जसं आपण आल्यानंतर कसं बाहेर आपला काय म्हणतात ओटी किंवा वरांडा किंवा असं काय गॅलरी, तर असा गॅलरीचा पार्ट आहे. इथे छान बसून तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता असे. आणि संपूर्ण म्हणजे हे मटेरियल कपड्याचंच आहे पूर्ण हे टेंट. त्यानंतर बघा इथे असा दरवाजा बनवला आहे. दरवाजातून आपण आतमध्ये आलं की इथे असं बेड आहे मस्त. आणि कॉम्बिनेशन पण किती रिच घेतलंय की व्हाईट ब्राऊन असं खूप छान वाटतंय. वरती बघा असं पूर्ण पॅक केलेलं आहे. आणि बाहेर जरी ऊन लागत असलं तरी आतमध्ये असं थंड वाटतंय. असं तुम्हाला अजिबात गरमी असं जाणवणार नाही. आणि संध्याकाळी तर अजिबात म्हणजे फॅनची वगैरे तर गरजच नाही, कारण संध्याकाळी ते खूप थंड वातावरण असेल. काल आम्ही अक्षरशः बर्फ झालो तिथे, जिथे डेझर्ट पॅलेसला आम्ही जिथे थांबलो होतो. तर रात्री फॅन तर बंदच होता, पण मध्यरात्री जवळपास 6 डिग्रीपर्यंत टेम्परेचर पोचलं होतं. आणि इतके थंड, पूर्ण थंड पडलं होतं. सगळ्या वस्तूसुद्धा थंड झाल्या होत्या, इतकं म्हणजे थंडी होती. तर बघा इथे असं काय काय इथे छान अरेंजमेंट मस्त मस्त असते इथे. काय ना काय बघा इथे गुड नाईट पासून सगळ्या गोष्टींची सोय आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. ते बघा गुड नाईट. त्यानंतर आपले मोबाईलचे स्विच. त्यानंतर इथे असा बेड आहे, म्हणजे तीन जण बेडवरती इथे आरामात झोपू शकतात. त्यानंतर इथे आपलं टी कॉफीचं सामान. त्यानंतर इथे छोटासा असा हा बेड आहे बसण्यासाठी, किंवा आम्ही तर सगळं सामानच ठेवलंय.
इथे असे बघा हे सगळे काही ना काही इथे, आणि या साईडला पण एक टेबल आहे, तिथे असं स्विचेस आहेत. त्यानंतर हा पूर्ण असा टेंट आहे आणि इथून वॉशरूम आहे, त्यांचे वॉशरूम बनवलं आहे. तर बघा इथे हे साधं आहे बाथरूम, पण ठीक आहे, गरम पाणी वगैरे सोय आहे. त्यानंतर इथे समोरच टेबलवरती असं हे मिरर आहे. त्यानंतर असं छान बघा वॉश बेसिंग आहे आणि या साईडला असं वॉशरूम आहे. तर म्हणजे टेंटमध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या सोयी त्यांनी केलेल्या आहेत. तर असा हा वॉशरूम आहे. तर चला मी तुम्हाला दाखवलं की टेंट कसं आहे. मी पण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेते हा टेंटचा. मी याच्यापूर्वी कधीच टेंटमध्ये असं राहिलो नव्हतो. तर छान वाटणार आहे. बघू काय ॲडव्हेंचरस असं मस्त काही वाटणार आहे. आणि सफारी रेंजेस असते. हा का जे रेत म्हणून आता घेऊन जाणार ते 60च्या स्पीडनी चालवतात. हा हो, आणि ते असं त्या दिवशी पण एकदम उलट झालं कसं होणार आहे. ओ गॉड. म्हणजे स्कार्फ ऍक्च्युली घेऊन जायला पाहिजे ना. स्कार्फ घेऊन जाऊया कारण डस्ट सगळी नाकामध्ये जाते. आणि मगाशी जे तुम्ही गाव बघितलं ते हॉन्टेड, तर मी उतरली नाही, माझं डोकं खूप दुखत होतं तेव्हा. ते हॉन्टेड गाव नाहीये, म्हणजे ते तिथे एका रात्रीत सगळे लोक निघून सोडून गेले होते. त्यांनी ब्राह्मण लोकांनी श्राप दिलेला त्या गावाला, म्हणून ते असं बोलतात हॉन्टेड. जिथे म्हणजे कोणी नसेल ना तर लोक मग नंतर त्याला तसंच कन्वर्ट करतात की हे हॉन्टेड आहे असं. तर तशा टाईपचं असेल ते, तर ते जाऊ दे. तर त्यानंतर आम्ही आता चाललोय चहा प्यायला. आता चहा पिणार आणि त्यानंतर सफारीला जाणार. तर चलो. और 2 चहा. ओहो, टी टाइम हो रहा है. Yes, tea time. You are enjoying Nice your tea. place. Yes, nice place. है ना? Loving the adventure of living, Oh. staying in a tent Oh. overnight. अभी तो पिक्चर बाकी है. बाकी है. Just शुरुआत हुई है. अभी तो शुरुआत हुई है. How are you finding it? क्या? हाँ, सुपर. दिन तो गुजर जाएगा पर रात कैसी गुजरेगी वो तो है. अभी ये ओपन वो भी कट जाएगा. हम लोग बोले तो कट जाएगा. तो दो. वाव, अशी जीप आहे का? म्हणजे इथे आपल्याला बघायला का बसतो कारण का आपल्या दिसायला काय नाही तिथे कसं पुढे बसणारा बराबर कंफर्टेबल है ना. आम्ही आता सँडच्या समुद्रामध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला दिसत असेल. आणि खरंच ॲडव्हेंचर आहे हे, डेझर्ट ॲडव्हेंचर. मला वाटलं की इथे गेल्यानंतर काय ना काय ॲडव्हेंचर्स असतील, पण हे गाडी जशी येते ना एवढी डेंजर, आणि शूट करता येतच नाही आहे कारण गाडी पूर्ण अशी 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 होत येते, त्यामुळे शूट करणं पॉसिबल नाही आहे. पण सॉलिड मजा आली. तर आता बघू, आता बघा ते उंट मारत सगळे आराम करतात. तर कदाचित आम्हाला हे कॅमल रायडिंग आणि ते ह्याला काय म्हणतात हे पॅराग्लायडिंग. तर हां, पॅराग्लायडिंग आहे पण ते मोटर्स आहे, असं हेच नाही आहे. ठीक आहे, पण बघू काय काय करायचं आहे आता. मस्त चला. तर इथे राजस्थानच्या म्हणजे रेगिस्तानमध्ये आल्यानंतर बघा इथे सगळ्या त्याचे जे फ्रेंड्स असतात ते असतात हे उंट महाराज. हेलो, कैसे हो, क्या चल रहा है, सब ठीक चल रहा है, कब पानी पिया था. ए बाबा
रिस्पॉन्डिंग. हे बघा हे इथले इसका नाम क्या है ते हे उंट. तुम्हाला माहिती असेल की राजस्थानमध्ये इथे उंटच असतात कारण हे कसं पाणी यांची स्टोअर करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते. जवळपास एकदा पाणी पिलं तर 15 दिवस हे पाणी पित नाहीत. तर बघा कसा मस्त व्यवस्थित बसलेला आहे छानपैकी. हेलो, अरे हम लोग को वेलकम तो बोलो. त्याचा मूड दिसत नाहीये सध्या काही बोलण्याचा. तो करतोय थोडा थोडा रिस्पॉन्स करतोय ते बघा. अभी समझ में आया, इतना देर से तो बात कर रहे हैं हम लोग आपसे. हेलो, उड़ जाएगा पीछे आ जाएगा फिर हेलो हेलो. आप YouTube पे हो? ओके हाँ. आप YouTube पे हो, मेरा चैनल देख लेना मेघांजलि कोहली. अच्छा लगा तो लाइक करना, शेयर करना और सब्सक्राइब करना. हाँ यस कर रहे हो. ऐसे बहुत सारे हैं आपके फ्रेंड्स यहाँ पे सब घूम रहे. तो बाकी लोगों का भी मैं इंटरव्यू लूंगी, लेकिन आप देखो कितने लकी हो, आप YouTube पे आने वाले हो. ओके. तर आम्ही उंटावरती बसलो तर आहे, पण इतकं डेंजर आहे ना हे काम. म्हणजे उंटावर बसणं आणि परत उतरणं ही सगळ्यात डेंजर गोष्ट आहे. माहिती नव्हतं म्हणून बसलो, पण नंतर कळलं. पण ठीक आहे, अनुभव असेच येतात आपल्याला. मजा आली. पण जिथे जाणार तिथला अनुभव तर घेतलाच पाहिजे. तर म्हणून हे बघा अशा प्रकारे तो उंट उठतो ना, पूर्ण आपण असे खाली बेंड होतो पूर्ण, आणि बसताना सुद्धा तो एकदम डेंजर बसतो. कभी पहले बार मैडम जी ऊँट हमारे को मालूम है, कोई डर नहीं है. आप हाथ छोड़ो, मजाक करो. मजा करने के लिए मजा आना. डर लगता है. तू दीदा को कर दादा घरा. तर आता आम्ही इथे डेझर्ट सफारीला आलेलो आहे आणि उंटावरती बसलोय. तर पूर्ण मला तर मी तर सगळ्यात घाबरट आहे आणि मला खूप भीती वाटते. डेंजर तो असा तसा हालतोय त्याच्यामुळे. पण हा इथे दादा आहे, हा हे उंट चालवतोय. आणि बताओ कुछ. ये हमारी पार्टी हो रही है थर्ड डेजर्ट के अंदर. मैडम भैया बहुत अच्छे हैं, दोनों शिकल बहुत अच्छा है. ओके, थैंक यू वेलकम. और ये ऊंट के बारे में कुछ बताओगे क्या? ऊँट का नाम है माइकल जैक्सन. ओह माइकल जैक्सन. ये हमारा क्या मतलब हमारे बॉस का है, हम यहाँ काम करते मजदूर आदमी है. अच्छा. आपका नाम? हमारा इकबाल भाई. इक्बाल भाई. अच्छा. तो खूप लांब राहतो इथून, आणि पण तो कामासाठी इथे आलेला आहे आणि उंट चालवतो त्याच्या शेडसाठी. बरोबर. तो अभी हमें ढंग से ठीक से लेके जाना. ओके. ज्यादा कुछ एडवेंचर नहीं चाहिए. थैंक यू. हेलो गाइस, मैडम भैया थर्ड डेजर्ट के अंदर ऊँट सफारी कर रहे हैं. इसको बहुत अच्छा लगता है कैमल सफारी. भैया को मैडम को, भैया बम्बई से आया है मैडम को लेके. इसको बहुत मजा कर रहे हैं, थोड़ा सा डर लग रहा है. मैडम डर के आगे जीत है भैया जी. मैडम जी डर के आगे जीत है पक्का. हेलो हाय करो. अच्छा है, तुम भी अच्छे हो. जी अच्छा ट्रेन किया है कैमल को. जी हाय. वो आराम से. हाय. आमचे सगळे हे मेंबर्स आहेत सगळे. आणि बघा किती यंगेस्ट मेंबर आहे आमच्या याच्यामधला टूर मधला. दादी आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लगा. कंपनी बहुत अच्छा मिला ना. सब मेरे को संभालता है. नहीं आपको संभालने का जरूरत ही नहीं है. आप किसी को संभालने का चांस ही नहीं दे रहे हो, है ना. तो उनको देख के हम लोग को एक्चुअली बहुत इंस्पिरेशन मिला. हम लोग जब निकले थे तभी सोचे थे कि कैसा रहेगा, ठंडी रहेगी, ये रहेगा वो रहेगा. लेकिन अभी इनको सबको एक्चुअली देखा ना तो हम लोग को बहुत इंस्पिरेशन आई है कि अगर ये सब आ सकते हैं, कर सकते हैं, तो हम लोग क्या है. तो सब अपना थोड़ा कुछ एक्सपीरियंस बताइए. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा. वी एंजॉयड विथ एवरीबॉडी. मेघा दीदी और उनके हस्बैंड के साथ बहुत ही अच्छा लग रहा है. उनके हस्बैंड को मैं बोलूँगा मुझे लाफिंग बुड्ढा है.
ऑलवेज स्माइल। और दादी का रिलेशन पूछते तो मेरे साले की सास है। अच्छा ओके। Daddy is our captain. हाँ He is our captain. And our group is so good. Everybody is helpful. actually. We enjoyed lot. We enjoyed lot. Now दादी फिर से बोलिए आंटी तो आई एंजॉयड माई ट्रिप। हाँ और इनको लग भी गया है ट्रिप में, बट स्टिल शी इज एंजॉयिंग। Great trip, enjoying. Though my sister fell down, we are still enjoying, having fun. We are having a great time with all the great people. Thank you. Same here. They are inspiration to us. Actually, After Now Modi is going to give us all Bharat Ratna. We have all will have definitely. We are Veena Ratnas. If not Bharat Ratnas. how was experience? It was good. Para motoring kiya. They call it motoring because it runs on a motor. It's not through the jeep. And it was a good experience. They took us on a round for like one round of whole desert. the jeep ride was memorable because it was like That was the most fun part of this fun entire part of- trip. The so jeep that ride was to the reach here. Yeah, it was up and down and all. That safari was amazing. and we did a camel ride on Michael Jackson. The name of the camel was Michael Jackson. 5 साल के बाद आपकी ऐसी एक फोटो। हाउ वॉज युअर एक्सपिरियन्स? अरे उंटावर बसणे आणि उंटावर न उतरणे वॉज अन एक्सपिरियन्स। म्हणून म्हणतात उंटावरचे शहाणे। सर तुमचा कसा होता? बट उठताना आणि बसताना इज अ रिअल टेस्ट. येस बट स्टील इन दिस बोलता ना, आम्ही तर यंग आहे, आम्ही घाबरतो, पण तुम्ही एवढ्या ह्याच्यामध्ये पण यू आर व्हेरी ब्रेव्ह. थँक्यू. आमचा एक्सपिरियन्स चांगला होता. सगळे म्हणजे आम्ही आहे आतापर्यंत चांगला आहे. आम्हाला वाटलं की आम्हाला फर्स्टली असं वाटलं की आम्ही द ओल्डेस्ट मे बी वी विल बी द कपल, द ओल्डेस्ट, बट सीइंग दिस यंग गाईज दे आर रिअली यंग अँड व्हेरी फन. अँड त्यांच्यामध्ये ती जिंकण्याची म्हणजे बोलतात ना जिद्द वगैरे आहे ना, ती खूप चांगली. थँक्यू व्हेरी मच. नॉर्मली आपण समुद्रावरती सनसेट बघितलंय, पण आज मी फर्स्ट टाइम डेझर्टमध्ये सनसेट बघते आणि तुम्हाला सुद्धा सनसेट दिसत असेल छान, तुम्हाला सगळ्यांना म्हणजे बघायला मिळत आहे माझ्यासोबत, तर ते मला जास्त भारी वाटतंय. तर बघा सनसेट किती सुंदर दिसतोय. मला माहित नाही की कॅमेरा तेवढं कॅच करतोय किंवा नाही करतोय, पण डोळ्यांना इतकं भारी दिसतंय ना. तर इथे आम्ही आता टेंटमध्ये आलेलो आहे आणि टेंटमध्ये अशीच लाईट आहे, इथे एकदम डीम लाईट आहे. तर इथे आता जे फोक म्हणजे इथे जो फोक त्यांची सांस्कृतिक जे डान्स किंवा काय अशा गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी म्हणजे ते आता दाखवणार आहेत. फोक डान्स आवाज येत असेल तुम्हाला. तर तिथे जेवण सुद्धा आहे, पण इथे मरणाची आणि प्रचंड थंडी आहे, सगळे असे गारटलोय पूर्ण. तर बरं झालं की आम्ही म्हणजे थर्मस सॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन आलो होतो. तर तुम्ही जेव्हाही असं ट्रॅव्हलिंगसाठी याल तर तिथलं वेदर वगैरे सगळ्या गोष्टी चेक करा, कारण आपली जर तब्येतच खराब झाली तर आपण पुढच्या गोष्टी एन्जॉय नाही करू शकत. तर थोडासा आपल्याला त्रास होतो की सगळ्या गोष्टी काढा, घेऊन फिरा वगैरे, पण खूप जरुरी आहे त्या गोष्टी. म्हणून बरं झालं की आम्ही सगळं कॅप, सॉक्स, स्वेटर सगळं घेऊन आलो आहे. तर इथे प्रचंड थंडी आहे, पण प्रचंड. आम्ही येताना सुद्धा इतकी डेंजर फ्रीज झालो, इतकी डेंजर हवा होती ना थंड. आणि इथे तर कसं आपण बिल्डिंग म्हणजे प्रॉपर असं कन्स्ट्रक्शनचं असतं, त्यात फरक पडतो. आणि टेंटमध्ये आणखीन फक्त हे पडदेच असतात, बाकी काही नसतं. तर बघू आता
रात कैसी जाएगी. पण आता मी सध्या चाललो आहे आता फोक डान्स एन्जॉय करायला मस्त. तर तुम्हाला सुद्धा मी घेऊन जाणार आहे, तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की कशा प्रकारचे फोक डान्स आहेत. तर चला. ह्या टेंटमुळे ना असं फील येतं ना की जे आपण ते अकबर बादशाह वगैरे त्यांच्या सिरियलमध्ये ते बघितलेले आहेत ना, तसंच वाटतं की ते लोक कसे पहिले. खूप अंधार दिसत असेल पण तेवढा अंधार हा तेवढा अंधार नाहीये, हे मोबाईल मध्ये वाटतंय. तर भरपूर टेंट्स आहेत, जवळपास 50च्या आसपास इथे टेंट्स आहेत पूर्ण. आणि बघा इथे असा हा कार्यक्रम होणार आहे त्या साईडला. तर आता आपण कार्यक्रमाला चाललोय. चला. निष्ठा आलेली आहे आणि इथे चहा वगैरे टी कॉफी सगळं ठेवलेलं आहे आणि असं बसण्याची अरेंजमेंट आहे संपूर्ण. असा इथे डान्स राहणार आहे आणि सगळे इथे येऊन बसलेत. त्यानंतर ते आपल्याला पण त्यांच्या डान्समध्ये थोडंसं सामील करून घेतात आणि मजा येते डान्स करायला. म्हणजे ते कसं फोक डान्स थोडा वेळ बघायला बरं वाटतं, नंतर मग कंटाळवाणं पण वाटतं मुलांना स्पेशली. आणि इतकी थंडी होती की थंडीमध्ये सगळे असे लिटरली कुडकुड कुडकुड करत बसले होते. तर जेव्हा हा डान्स सुरू झाला ना तेव्हा जरा सगळ्यांना मस्त मजा आली. बघा सगळे आंटी वगैरे सगळे डान्स करतात आणि सगळे जेव्हा येतात ना तेव्हा आणखीन मजा येते. भले तुम्हाला डान्स येऊ किंवा न येऊ, पण तुम्ही तो क्षण किती एन्जॉय करता ते जास्त महत्वाचं असतं. तर आम्हाला आलाय जोश, कारण आता इथे लावलंय आपलं मस्त असं सैराटचं गाणं आणि असं हे गाणं लागल्यानंतर कोणाचे हातपाय थिरकत नाहीत. तर बघा आमचा डान्स बघा काय भारी चाललाय. काहीतरी. आणि ते काका बघा कसे नाचतात. तर एकेकांकडे बघून आहे ना खरंच खूप भारी वाटतंय आणि हे क्षण खूप जपून ठेवायचे वाटतात. तर आता आम्ही इथे घुमरच्या गाण्यावरती डान्स करतोय. तर गाणी लावली तर कॉपीराईट क्लेम्स येतात, तर त्याच्यामुळे गाणी मी लावू नाही शकत. पण मी तुम्हाला कॉमेंट्री देते की कुठल्या कुठल्या गाण्यावर आम्ही काय काय डान्स करतोय. तर एवढं काय मला काय असं खूप एक्सपर्ट नाहीये मी, पण मला आवडतं, खूप आवडतं डान्स. तुम्हाला माहितीये मला खूप आवडतो. तर मस्त डान्स केला आणि खरंच डान्स केल्यानंतर काय वाटलं ना ते मी तुमच्यासोबत आता पुढे पण शेअर करणार आहे. बघा हा डान्स असा म्हणजे इथे जेव्हा असेल ना डान्स तेव्हा तुम्ही नक्की करा. तर आम्ही खूप प्रचंड डान्स केला, खूप मजा आली. आणि मज्जापेक्षा सर्वात एक भारी गोष्ट झाली ती म्हणजे की एवढी थंडी वाजत होती ना की काय किती गोधड्या घेऊ का किती काय करू असं वाटत होतं. आता माझा अवतार खूप घाणेरडा झालाय पण लक्ष देऊ नका. तर पण सगळी थंडी गायब झाली माहिती. आता इथे क्लायमेट किती डिग्री आहे आता? क्लायमेट 15 डिग्री म्हणजे मस्त असे फिरतोय जसं की 23 डिग्री आहे. मस्त आहे. 15 पुढे जायचं आपल्याला. पुढे 15 डिग्री टेम्परेचर आहे आता सध्या इथे. पण डान्स केला ना त्याच्यामुळे सगळं असं मस्त घाम आलाय आणि एकदम ओलं झालोय आणि त्यामुळे खूप थंडीचं बरं वाटतं. आता परत थंडी वाजायला सुरुवात झाली आहे पण तरी डान्स मस्त वाटलंय. त्यातल्या त्यात ठीक आहे. आणि सुरुवातीला जरा बोर वाटत होतं पण नंतर मजा आली. बोर गाणे लावत पण छान आहे.
म्हणजे तुम्ही याल तर तुम्हाला असं आवडेल, एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. पण सीझन व्यवस्थित बघून या तुम्ही. अशा सीझन मध्ये थंडी आहे पण मॅनेजेबल हा एन्जॉय करण्यासारखी थंडी आहे. आपण गरमी नाही सहन करू शकत इथली, पण थंडी सहन करू शकतो. कमीत कमी 10 डिग्री होते आणि आता 7 डिग्री 7. पण ते तर झोपलेलं असतं. काल खूप रात्री भयानक टेम्परेचर होतं. तर आता इथे टेंट मध्ये रात्रीचं कसं असेल माहित नाही. तुम्हाला उद्या सगळे एक्सपिरियन्स शेअर करतो. पण मजा आली. तर आजचा असा व्लॉग होता. आता उद्या आम्ही जाणार आहे कुठे, बिकानेरला ना. उद्या सकाळी आम्ही निघणार आहे बिकानेरला आणि उद्या आहे गुरुवार. तर दुसरा गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. तुम्ही बरेच जण विचारत होते की ताई गुरुवारची पूजेचं काय करणार, गुरुवारची पूजा कशी करणार. तर मी तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल की कसं मी काय केलंय गुरुवारचं, कशी पूजा, म्हणजे पूजा तर नाही जमणार पण काय केलंय तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आजचा व्हिडिओ, आजची तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केल्यात की ताई खूप छान माहिती दिली आहे, डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर जर मी डिटेलमध्ये नाही सांगितलं तर तुम्हाला सांगण्यात मिनिंगच काय. पहिली गोष्ट तर की तुम्ही जर इथे आलात किंवा तुम्हाला जिथे यायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचे अंदाज येतील की इथे कसं असतं, काय असतं. किंवा एखाद्यांना ज्यांना खरंच जमत नाहीच आहे यायला किंवा काय, तर ॲटलिस्ट त्यांना बघून असं समाधान वाटलं पाहिजे की अरे वा इतकं छान, आपला देश इतका सुंदर आहे, इतका विविधतेने नटलेला आहे. तर हा जो अनुभव मला येतोय तर तो अनुभव तुम्हाला सुद्धा बघून आला पाहिजे. म्हणून माझी खूप तळमळ असते की मी सगळीकडे पहिले गेल्यानंतर आम्ही विचारतो की कॅमेरा अलाउड आहे का, व्हिडिओज अलाउड आहेत का, कारण बऱ्याचशा ठिकाणी व्हिडिओज अलाउड नसतात. पण इथे ही गोष्ट मला खूप आवडली की ह्यांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी व्हिडिओज अलाउड करतात. तर त्यामुळे मला सगळं कॅच करता येतं आणि तुमच्यापर्यंत पोचवता येतं. तर चला, आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी झोपणार आहे. बघा आमचा हा टेंट आहे, तर फुल राजावाला फील येणार आहे टेंटमध्ये. माहित नाही काय हालत होणार आहे, थंडीने वेड होणार आहे आम्ही. माहित नाही, त्यांनी एक्स्ट्रा ब्लँकेट दिलेले आहेत ते बोलले. आता मी विचारलं त्यांना. तुम्हाला समजा ज्यांना थंडी सहन होत नाही तर त्यांच्यासाठी पण सुविधा उपलब्ध आहे की इथे हीटर मिळतो, पण तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात त्यासाठी. नॉमिनल, म्हणजे ते नॉमिनल नाही म्हणतात तरी पण 1000 रुपये चार्जेस. पण ज्यांना जमत नाही त्यांना. पण आता आमच्या बरोबर जे आहेत ते 90+, 80+, 70+, 60+ अशी पब्लिक आहे. तर ते सहन करू शकणार तर आम्हाला पण करावीच लागेल, नाही तर ते बोलतील. पण आज मजा आली, आज खूप कॅमल रायडिंग वगैरे खूप म्हणजे आज अनुभव, म्हणजे आम्ही पहिल्यांदा, म्हणजे सगळेच करतात जसं सांगितलं होतं, आम्ही पण डेझर्ट मी पहिल्यांदा बघितलं. आणि एवढं छान पिक्चर मध्ये दाखवतात तर ते आपल्याला समजत नाही, पण इथे गेल्यावर कळतं की रेती किती कशी असते. एवढी मऊ आणि पाय एवढी थंड होती, म्हणजे थंड वातावरणामुळे पण असू शकते. एवढी थंड होती, बर्फ असतो तसं थंड होती माती, बरोबर. आणि म्हणजे ती रेती पण खूप छान होता अनुभव ओव्हरऑल. बाकीच्यांनी पण खूप एन्जॉय केलं आमच्याबरोबर. आणि मला आता उद्या सकाळी लवकर उठायचंय. परत उद्या सकाळी 6चा वेकअप कॉल आहे, 7 वाजता ब्रेकफास्ट आहे आणि 8 वाजता निघायचंय. तर चला आता आम्ही झोपतो. गुड नाईट, बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.